महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचं कारण असं की जळगाव शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत याच्यामध्ये सगळे आले, सट्ट्या पत्त्यापासून सगळं सर्व काही. तर आता नवीन धाडी पडत आहेत. दिवरे साहेब आल्यापासून थोडा इम्पॅक्ट आहे, पण जे सट्टा आणि पत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या वस्तू लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण युवा पिढी ही बिघडत चाललेली आहे आणि जळगाव शहरामधून युवा पिढी जर बिघडत गेली तर येणारा भविष्यकाळ जो तरुण पिढीचा आहे अत्यंत धोकादायक आहे. त्याच्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने या निवेदनाची, या पत्राची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रावर कारवाई करावी अशी आमची त्यांना एक विनंती आहे. शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता अवैध धंद्यांमध्ये सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. अवैध धंद्यांमुळे मुलं चुकीच्या मार्गाला जात आहे. जळगाव शहराचं वातावरण बिघडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आज पोलीस अधीक्षक साहेबांना, श्रीकांतजी ढिवरे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्याही प्रकारचे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत ते आपण तात्काळ बंद करावे. आम्हाला आशा आहे की श्रीकांतजी ढिवरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मेहनतीमुळे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे बंद होतील. आम्हाला अवैध धंदे नको. यामुळे येणारा युवा वर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा चुकीच्या मार्गाने वाढतो. त्याच्यामुळे जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे रक्तपात वाढलेले आहेत, अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या घटना वाढलेल्या आहेत. तर मी हीच विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत, आम्ही सर्व जळगाव शहर महाराष्ट्र सैनिक आम्ही हीच विनंती करतो श्रीकांतजी ढिवरे साहेबांना, आम्ही हीच विनंती करतो पोलीस प्रशासनाला, आपण अवैध धंदे बंद करा. आपण तात्काळ एक पोलीस कॉन्स्टेबल असो, पोलीस कर्मचारी असो, त्याने सिंगमच्या रूपात येऊन जळगाव शहरामधले सर्व अवैध धंदे जेही असतील, अवैध धंद्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या तात्काळ बंद होणं गरजेचं आहे. यामुळे युवा वर्ग चुकीच्या मार्गाला जात आहे आणि जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा रक्तरंजित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच विनंती करते की तात्काळ अवैध धंदे पुनश्च सांगतो बंद करा, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती मोठं आंदोलन उभारणार येणाऱ्या वेळेमध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र.